2-2 मॅचेस तुम्ही जिंकल्यानंतर ड्रॉ उडेल हेही लक्षात असू द्या. एक संघाला बाय मिळेल, 2 संघांमध्ये लगेचच मॅच होईल अशी माहिती आम्हाला सहसचिव भीमकान यांनी दिलेली आहे. त्यामुळे फास्ट खेळा प्लीज. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली केतनला आणि आता बॅटिंग करण्यासाठी आले स्वतः कॅप्टन सूरज मडवी. गोलंदाजी मार्कवर केतन वामन म्हात्रे, भारताचा बायकर मॅन, बाईक सम्राट. सलग 2 वर्ष ISPL त्याने गाजवली. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत. चांगला चेंडू होता, ब्लॉक हॉलला चेंडू होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे. मयुरेश तिथे होते. वैदेही हंसिका 11 वाकलन, दुसऱ्या बाजूला परिक्रियांशी 11 नागाव. एका बाजूला आपण पाहतोय संदीप पाटील निगुगावचे समाजसेवक यांनी पुरस्कृत केलेला संघ परिक्रियांशी 11 नागाव. दुसऱ्या बाजूला वैदेही हंसिका 11 म्हणजेच काय तर हरीश भोईर, जयेंद्र भोईर आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार पुरस्कृत वाकलन संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. या अगोदर जर्मन मोठी दिशेने रेग्युलर मध्ये मॅच जिंकली पहिली. केतन ऑन साइडला खेळायचं होतं. अपील स्ट्रॉंग आहे. फलंदाज बाद होईल. केतन मात्रेच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. फलंदाज बाद झाले. दुसरा धक्का लागत असताना आपण पाहतोय परिक्रियांशी 11 नागाव संघाला जबरदस्त गोलंदाजी करत असताना बघू. व्यासपीठावर नरेश पाटील आणि मनोहर पाटील यांचा सन्मानित होणार आहे. सर्वप्रथम मी नरेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपला सन्मान आपण स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर या. नरेश पाटील साहेब. नरेश पाटील साहेबांचा सन्मानित संपन्न होणार आहे व्यासपीठावर आणि ऋषी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मानित संपन्न होतोय. नरेश पाटील साहेब आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर, ज्या ठिकाणी ऋषी उभा आहे त्या ठिकाणी सन्मानित संपन्न होणार आहे. ऋषी पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर व्यासपीठावर मनोहर पाटील साहेबांना सुद्धा सन्मानित होणार आहे. मनोहर पाटील साहेब सुद्धा या, आपल्या सुद्धा सन्मानित संपन्न होईल ऋषी पाटील यांच्या शुभ हस्ते. पुढचा सन्मान होतो व्यासपीठावर मनोहर पाटील यांचा ऋषी पाटील यांच्या शुभ हस्ते. आपण आता वळूया पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये नितीन काळांकडे. धन्यवाद. ह्या बॉलवरती विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा विकेट तुम्हाला पाहायला मिळते. आणि आता सिद्धू भोईर आलेत बॅटिंग करण्यासाठी. केतनचा पुढचा बॉल. चेंडू मिड ऑफच्या दिशेने घेत आहेत. 2 क्षेत्ररक्षक आलेत. मयुरेश होते मिड ऑफला. एक सिंगल इथे मिळाली. 2 बाद 2 अशी सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते नागाव संघ या मॅच मध्ये. आणि त्यांना फाईट करतोय तो वैदेही हंसिका 11 वाकलन, दुसऱ्या बाजूला परिक्रियांशी 11 नागाव. 2 बाद 2. टाइम सुद्धा सुरू आहे, लक्षात घ्या. वाकलन टीम पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करायची आहेत. आणि यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. त्रिमक दादा काळन प्रतिष्ठान आजदे 40+ आणि अंतारली 40+. दोन्ही कॅप्टननी लवकरात लवकर उपस्थित राहा. केतन राईट आर्म राऊंड द विकेट. इथे फटका चांगला मिड विकेटच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. या मॅच मधला पहिला चौकार. विथ क्वालिटी आणि यासाठी GTC ची ओळख आहे. जबरदस्त फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज सूरज मडवी स्वतः कॅप्टन आहेत. कॅप्टन इनिंग त्याला आता खेळावी लागेल, कारण वाकलन संघ त्याच्या समोर आहे.
दोन वेळा नागाव संघाने वाकण संघाला पराभूत केलंय. फुलटॉस बॉल होता, उंच गेलाय, टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे तिथे. रोहितने एक चांगला झेल टिपलाय. केतन मात्रेच्या खात्यामध्ये तिसरी विकेट बघा. ध्रुवीला तुम्ही बघू शकाल तिच्याच नावानी बाईक तुम्हाला पाहायला मिळते. यामाची FZ गाडी नरेश शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. तब्बल आतापर्यंत 29 बाईक ज्यांनी पुरस्कृत केल्यात ध्रुवीच्या नावाने. ध्रुवी एंटरप्राइजेस आणि बालाजी स्टेट हे सर्व नरेश शेठ ठाकूर. सोनारपाडा टीम मीटिंग नकोय, बॅट्समन लवकर पाठवा, टाइम सुरू आहे, लक्षात घ्या. चला फिल्डिंग लगेच सेट करा वाकलन टीम. 3 विकेट घेतल्या आहेत केतनने. नाईट स्पर्धेमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये पहिल्यांदा 16 संघांमध्ये मालिकावीरसाठी बाईक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते रेग्युलर संघासाठी. त्यासाठी भाईंचं आम्ही कौतुक करू, ऋषी पाटील यांचं कौतुक करू आणि संपूर्ण जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई 40+ क्रिकेट असोसिएशन. 3 विकेट केतनच्या खात्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आणि त्या बॅटिंग करण्यासाठी आलेत नवीन फलंदाज प्रेम पाटील उर्फ सोन्या. बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि दुसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज दीपेश भोईर, स्वतः कॅप्टन वाकलन टीमचे. नक्कीच त्यांनी खूप चांगला उल्लेख केला. जयेंद्रदा भोईर असतील, हरेश भोईर असतील, नेहमीच आम्हाला पुढे आणण्याचं ते काम करतात आणि त्यांनीच पुरस्कृत केलं आज आमच्या टीमला आणि त्याचमुळे आम्ही या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय. तीन गडी बाद 6 अशी धावसंख्या नागाव संघ या स्पर्धेत परिक्रियांश 11 या नावाने संघ खेळतोय. दीपेशचा बॉल तुम्ही पाहताय चांगला होता, मिड विकेटला क्षेत्रक्षक डीप मध्ये. जीत भोईरला बॉल मिळाला नाहीये. सीताराम पाटील उर्फ महाराज उंबारलीचे त्यांचं आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. धावसंख्या 8. 8 धावा धापलक होते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद 8 अशी धावसंख्या. प्रथम बॅटिंग करत असताना परिक्रियांश 11 नागाव संघ. नागाव 40+ संघाने एक सामना जिंकलाय. श्रीनाथ पाटील मॅन ऑफ द मॅच होते. आयुष 11 नागाव 40+. मिड ऑफच्या वरून पाठवून दिलाय चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर. सिद्धू भोईरच्या बॅटमधून आलाय चौकार. दंब वाकलन बी सोमनाथ गायकर यांचा संघ त्या संघामध्ये सातत्याने खेळत असताना इथे टॉस बॉल होता, त्याला पाठवला एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा इथे मिळालेत. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 14-9 वरती बॅटिंग करत असताना आपण माझ्या सिद्धूला हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहतायत. 14 धावा आपण आपण कधी बघू शकाल. 3 गडी बाद. दुसरं षटक प्रगती पदर्शन रेग्युलरची मॅच तुम्ही पाहतायत. पहिली रेग्युलरची मॅच मोठी दिशेने जिंकली. साईडला खेळायचं होतं, चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही, मात्र चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला होता. एक सिंगल मिळाली, चांगली फिल्डिंग तिथे. विकी जाधव असं तुम्ही पाहतायत. धावसंख्या 15. चांगली बॅटिंग करावी लागेल प्रेम पाटील आणि सिद्धूला खास करून या मॅच मध्ये, कारण की इथून 50-55 धावा जरी केल्या परिक्रियांशील नागावने तर नक्कीच फाईट करेल. फाईट नाही तर ती मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल, इतकी क्षमता नागाव मध्ये. उंच गेलाय, फटका चांगला आहे, धावाही चांगल्या मिळतील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर.
ज्या पद्धतीने बॅटचा फ्लो होता, प्रेम पाटीलचा यंगस्टर आहेत, पण असं वाटतं असं वाटतं भरपूर जुना खेळाडू आहे. ज्या पद्धतीने त्याचा बॅटचा फ्लो होता, चांगला फटका. याच वर्षी नागाव संघामध्ये इन झाले आणि बघा वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये जबरदस्त फटका तुम्हाला पाहायला मिळतो. सीमारेषेच्या बाहेर येतोय, बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. वाटलं की चौकार जाईल का, नक्कीच टायमिंग चांगलं झालं. 27-21 धावा खर्च केल्यात. 2 षटकांसाठी 11 मिनिटं घेतलीत. वाकलन टीम जो या स्पर्धेत वैदई हंसिका 11 या नावाने संघ खेळतोय. 27 धावा झाल्यात. केतनने फक्त 6 दिल्या होत्या आणि आता पुन्हा केतन मात्रे आले दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. याच मैदानामध्ये ऐतिहासिक स्पर्धा तुम्ही पाहता, मकर संक्रांत ट्रॉफी. याच मैदानामध्ये तुम्ही ठाणा जिल्हा प्रीमियर लीग स्पर्धा पाहिली. याच मैदानामध्ये सतीश दत्ता पाटील स्मृती चषक ही स्पर्धा पाहिली सुभाष पाटील यांच्या माध्यमातून. आणि याच मैदानामध्ये चंदन भगत आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून आयरे 40+ ची स्पर्धा पाहिली होती. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळतात. वेग प्रचंड होतो, मात्र फिल्डिंग सुद्धा चांगली केली आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. प्रत्येक दिवशी आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून एक कूलर आहे. आज या स्पर्धेचा 3रा दिवस. 5 कूलर तुम्हाला पाहायला मिळतील. पाहायला मिळत आहेत. विजय निकम आणि हनुमान भंडारी यांच्याकडे कूलर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दोन धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. तिथे थोडीशी फिल्डिंग खराब झाली होती. निशांत भोईर तिथे होते. 31 धावा झाल्यात. मी मगाशीच उल्लेख केला. 50-55 धावा नागाव संघासाठी चांगल्या धावा आहेत आणि कदाचित याच फ्लोने बॅटिंग झाली तर 60-65 होतील. परिक्रियांशी 11 संदीप शेठ पाटील निघू यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळणार. काय निघूची स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ऑन साईडला खेळायचं होतं. जीत एस्ट्यांच्या मागे आहेत. तिथे थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये फेका फेक सुरू आहे. लेग बाईच्या स्वरूपात 2 धावा मिळाल्यात. 33 धावा धापलकरती आपल्या टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल. भारताचा बायकर बॅन केतन वामन मात्रे 3 विकेट त्यांनी या मॅच मध्ये घेतलेले आहेत. यानंतर टॉसकडे आपण वळणार आहोत. अंतारली 40+ विरुद्ध अजय 40+. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच 40+ ची. फिंगर रोल केले. डॉट बॉल सिद्धूला इथे शांत ठेवलंय. 33 वरती 3 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. परिक्रियांशी 11 नागाव आणि त्यांना फाईट करतोय तो वैदेही हंसिका 11 वाकलन. हरिजी भोईर जयेंद्र भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या 33. अखोट टप्प्याचा बॉल होता. उंच गेला आणि जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिद्धू भोईरच्या बॅट मधून आलाय सिक्सर. 39 आता केतन वरती सुद्धा हल्ला चढवलाय सिद्धू भोईरने आणि हीच खासियत आहे सिद्धूची. 10 बॉल 20 वरती तो नाबाद आहे. 3ऱ्या षटकातील शेवटचा बॉल. चांगला बॉल होता आता आणि जीत हेच सांगत होते मगाशी की हेच बॉल तुला टाकायचे. मात्र आता 3 षटकाचा खेळ संपलाय. 13.00 सरासरीने 39 धावा धापलकरती लागल्या आहेत. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्येच करण्यात आलेली आहे. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
3 षटकात 39 धावा झाल्यात. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यानंतर टॉस होईल. त्रिंबक दादा काळन प्रतिष्ठान आजदे विरुद्ध अंतारली. आजदे संघाने 81 कुठल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये, अंतारलीने 91 कुठल्या होत्या. बघायचंय पुढच्या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय घेतात दोन्ही टीम्स. हे खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित पहिल्याच बॉलवरती बाद झाला होता. त्यानंतर सूरजला तुम्ही पाहिलं. बंटी तिथे तुम्हाला पाहायला मिळतोय. नेहमीच कमी चेंडू जास्त धावा हे बंटीचं समीकरण असतं. सिद्धार्थ पाटीलचा मी उल्लेख करेल. चांगला संघ आता बॅलन्स आहे. नागाव संघ आपण पाहिला तर रोहितने थोडीशी घाई दाखवली मॅच मध्ये. पहिल्याच बॉलवरती केतनच्या विरोधात तो आउट झाला. पंकजला सुद्धा तुम्ही पाहतायत. एकोणचाळीस धावा झाल्यात. इथे फटका चांगला आहे बघा. कव्हरच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. क्रिकेटमध्ये तुम्हाला संधी मिळणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो तेच सलामीवीर फलंदाज वर्षानुवर्ष आपण पाहतो. मात्र क्रिकेटमध्ये बदल पाहिजे आणि तो बदल केलाय नागाव संघाने. त्याचा फायदाही होतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आपण पाहतो. गोलंदाज मयुरेशला तुम्ही पाहतायत. क्रिकेट हल्ली इतकं फास्ट झालंय विनोद की चेंजेस पाहिजे क्रिकेटमध्ये. तुमच्याकडे एकाच बॅट्समनवरती तुम्ही डिपेंड राहून चालणार नाही. बऱ्याच वेळा काय होतं मागचे जे फलंदाज असतात त्यांना बऱ्याच वेळा फलंदाजी मिळत नाही आणि अचानक ज्यावेळी त्यांना फलंदाजी मिळते त्यांच्याकडनं बॉल डॉट जातात. तर तेही काय करू शकत नाही कारण त्यांना रेग्युलर इंटरेस्टमध्ये तुम्ही संधी देणं गरजेचं आहे. आणि ही संधी दिली आहे आणि त्या संधीचं सोनं करत असताना हा चेंडू पाठवून दिलाय सरळ निजे गावामध्ये. सिक्सर. आता सुसाट सुटलेत असंच म्हणावं लागेल. काय बॅटिंग करतायत असं वाटत नाहीये की याच वर्षी ते नागाव संघामध्ये आलेत आणि ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतात बॅट फ्लो तुम्ही त्यांचा बघू शकाल. तिसरी स्पर्धा तो आता खेळतोय. 49 धावा झालेत आणि 5 बॉलमध्ये 22 रन्स केलेत प्रेमने. काय बॅटिंग करतायत. ती कोणाच्या विरोधात तर टेनिस बॉल क्रिकेट नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या टीमची चर्चा राहिली वाकलन संघाच्या विरोधात बॅटिंग करणं कोणत्याही प्रकारचा दबाव दिसत नाहीये प्रेमवरती. आणि हेच पाहिजे क्रिकेटमध्ये. ज्यावेळी तुम्ही दबावाखाली क्रिकेट खेळता तुमचा चांगला खेळ होत नाही बऱ्याच वेळा. आणि प्रेमवरती कोणत्याही प्रकारचा दबाव दिसत नाहीये या मॅच मध्ये. मयुरेशचा पुढचा बॉल हा चांगला बॉल होता. केतन म्हात्रेने कौतुक केलं. त्यांच्या मागे ते चांगलं इस्ट्रिक्शन करत असताना डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. हा ऍक्शन रिप्ले बघा. राईट आर्म ओव्हर द विकेट मयुरेश आणि यशांच्या मागे केतन वामन म्हात्रे तुम्ही पाहतायत. पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर निघाला. चांगलं इस्ट्रिक्शन. चांगला बॉल होता. जीत भोर आले होते त्यामुळे कदाचित सिद्धूने विचार केला की एकच घेऊया यानंतर अजून एक ओव्हर बाकी आहे. 50 कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण झाल्यात. परिक्रियांशी 11. नागाव संघाच्या सुरुवातीला थोडासा अडचणीत होता. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट गेले होते. त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप सिद्धू आणि प्रेमचं मी कौतुक करेल. कोणत्या प्रकारचा दबाव दिसत नाहीये सिद्धू आणि प्रेमवरती आणि हेच तर क्रिकेटमध्ये पाहिजे. जबरदस्त बॅटिंग करत असताना मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं नागाव 40+ संघाने सुद्धा असा सामना सहज जिंकला होता आणि त्याच गावचा नागावचा रेग्युलर संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पण 40+ संघ सुद्धा तुम्ही खेळताना पाहिला. मोठी देसाईचा 40+ संघ सुद्धा जिंकलाय. रेग्युलर संघ सुद्धा जिंकलाय. भरपूर संख्येने आता प्रेक्षक वर्ग तुम्हाला पाहायला मिळतील आज. पुढचा बॉल मयुरेश. चांगला चेंडू होता. तितकंच चांगले इस्ट्रक्शन बघा. इष्टांच्या मागे मयुरेशने कमबॅक केलंय. 1 षटक 11 धावा त्याने दिले. हा ऍक्शन रिप्ले बघा. काय इस्ट्रक्शन केलंय बघा. केतनचं मी कौतुक करेल. काय इस्ट्रक्शन आहे. ज्या प्रकारे नक्कीच अमोलची आठवण झाली आज देश 40+ संघाचा इस्ट्रक्शन. त्यांनी खूप चांगलं इस्ट्रक्शन केलं होतं पहिल्याच मॅच मध्ये आगासन बीच्या विरुद्ध. प्रसाद परब सरांनी त्याचं कौतुक केलं होतं. चांगलं इस्ट्रक्शन बघा. 4 षटकांचा खेळ समाप्त. 50 धावा झाल्या. चला जास्त वेळ नका घेऊ. टॉस साठी उपस्थित राहायचे आजदे आणि अंतारले. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल.
जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आयोजित 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री अर्जुनभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा अध्यक्ष चषक 2025 30 मार्चला भाईंचा वाढदिवस तुम्हाला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने 30 मार्च हा दिवस आमच्या नेहमी लक्षात असतो. त्याच दिवशी भाईंच्या माध्यमातून ज्या महिला वर्ग ज्यांचे पतिदेव या जगामध्ये नाही आहेत त्यांना नक्कीच त्यांचा सन्मान त्यांच्या माध्यमातून केला जातो आणि खूप चांगली गोष्ट आहे. वाढदिवसाच्या निमित्त बरेचसे लोक केक कापतात, एन्जॉय केलं तर मात्र भाईंचं तसं नाहीये. सचिन भोयर यांचं आगमन झालंय. कॅप्टन कूल उंबारली संघाचे त्यांचं हार्दिक स्वागत. उंबारली संघ उद्या या स्पर्धेत खेळणार आहे. 50 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये जीत भोयर आलेत. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूच्या नावावरती आतापर्यंत 22 बाईक आहेत, एक 4 व्हीलर कार, तो जीत तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. इथे एक सिंगल मिळाली. वाकण गाव म्हटल्यानंतर भरपूर खेळाडू याही गावाने दिलेले आहेत. वाकण प्रीमियर लीग सुद्धा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या 51. सिद्धू आलेत. आता मात्र लेफ्टी बॉलर, लेफ्टी बॅट्समन, त्यामुळे चांगलं बॅटल असेल. 51 धावा झाल्यात. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेट मात्र यातल्या यात भाईंचं आणि ऋषीचं मी कौतुक करेल. रेग्युलरला त्यांनी खास करून 16 संघांना संधी दिली आणि 16 संघांसाठी सुद्धा बाईक तुम्हाला पाहायला मिळते. इथे फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे असंच म्हणावं लागेल. धावा 4 मिळतील. चौकार. हाही फटका चांगला आहे. चेंडू फिल्डिंग चांगली झाली आहे. फिल्डिंग चांगली झाली आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकली. कल्पेश आम्हाला सांगत असताना 57 धावा झालेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या 3 बॉल नंतर टॉस होईल. 40+ ची सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच असदे विरुद्ध अंतारली, त्यानंतर मंगेश 11 वाडेकर विरुद्ध पडले, त्यानंतर मोठी देसाई विरुद्ध आयुष 11 नागाव 40+. अशा मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्या मॅच नंतर मग मोठी देसाई रेग्युलर आणि यातून विजेता संघ अशा मॅचेस होतील आणि त्यानंतर ड्रॉ होईल. ड्रॉ झाल्यानंतर अजून एक मॅच पाहायला मिळणार आहे. आधीच सूचना केल्या आहेत. आज एक एक्स्ट्रा मॅच आम्ही कव्हर करणार आहोत कारण की 30 मार्चला ही स्पर्धा आम्हाला समाप्त करेल. त्याचं कारणही सांगतो. 30 मार्चला भाईंचा वाढदिवस असतो, त्यामुळे त्याच दिवशी ही स्पर्धा समाप्त होणे गरजेचं आहे. त्या वाढदिवसा निमित्तानेच ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. अध्यक्ष चषक 2025. धावसंख्या 58. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. संपूर्ण या मॅचकडे फोकस नेहमीच भाईंचं राहिलेले. शेवटच्या मॅच पर्यंत थांबतात. हे वैशिष्ट्य त्यांचे. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक पाहुण्यांचा पाहुणचार भाईंच्या माध्यमातून केलं जातं. मधल्यामध्ये आपण पाहिलं तर ऋषी पाटील यांचे काही मित्रवर्ग, मित्र परिवार इथे उपस्थित होते. त्यांची काळजी ऋषीच्या माध्यमातून घेतली जाते. हे खूप साऱ्या गोष्टी असतात आयोजन केल्यानंतर आणि त्या चोख बजावल्या जातात भाईंच्या माध्यमातून. 58 धावा झाल्या. 2 बॉलचा खेळ शिल्लक. सचिन भोयर यांचं आगमन झालंय. कॅप्टन कूल आयवा कॅचसाठी पक्ष्यांचा वर्षाव केला होता त्यांनी उंबारली चषक मध्ये. फॉलो थ्रू मध्ये बघा चांगली फिल्डिंग केली. हीच तर खासियत आहे जीतची. फलंदाज रनआउट. वरती 4 विकेट गेलेत. प्रेम पाटील उर्फ सोन्या यांचे बंधुराज आता मैदानात आलेत. निखिल पाटील मात्र ते सध्या नोन स्ट्रायकिंग आहे कारण की शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. 58 वरती 4 नागाव. समोर मारलाय लॉंग ऑनच्या वरून. जीतचं स्वागत शेवटच्या बॉलवरती. येतोय सिक्सर. सत्कार सुद्धा होतील. विनोद आणि टॉसही करून घ्या. हरिश्चंद्र ठाकूर या ठिकाणी सोनारपाडाचे मान्यवर आपले उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करतोय. विनंती करेन कैलास पोरजी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय.
या हरिश्चंद्र ठाकूर या ठिकाणी विनंती करेन. सोनारपाडा संघ जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा तेव्हा हरिश्चंद्र ठाकूर यांची उपस्थिती आम्ही अनेक स्पर्धांमध्ये बघत असतो. त्यांचा सन्मान सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते होत असताना यानंतर सोनारपाडाचे सुमित पाटील. सुमित पाटील या आपण सोनारपाडाचे, त्यांना आपण करूया सन्मानित. सुमित पाटील यांचा आपण सन्मान करतोय. सुमित पाटील यांना आपण करतोय सन्मानित. या ऋषी आपण देखील या 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 ऋषी यांचे जवळचे मित्र आहेत आणि आज सन्मान त्या ठिकाणी होतोय. त्यानंतर काटई गावचे उमेश पाटील. विनंती करेन उमेश पाटील यांना आपण देखील यायचंय. आदरणीय उमेश पाटील काटई गावचे. उमेश पाटील यांनाही आपण सन्मानित करतोय. तर सचिन भोईर आपण जायचं नाही आहे. कुंभारलीचे कॅप्टन कुल आपला सन्मान या मंचावरती आपण करणार आहोत. या सचिन भोईर. आणि टॉससाठी दोन्ही कॅप्टननी येऊन थांबायचं आहे. आलेत का? आजदे त्रिंबक दादा, स्वर्गीय त्रिंबक दादा काळन प्रतिष्ठान, आजदे वर्सेस अंतरली 40+. अंतरलीचे कॅप्टन आपण देखील तयार राहायचे. सत्येंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. मी सत्येंद्र पाटील यांना विनंती करेन आपण देखील या. या सचिन, आपण सचिन या ठिकाणी आले, त्यांना आपण आधीच सन्मानित करूया. त्यानंतर सत्येंद्र पाटील, कल्पेश पाटील या मान्यवरांनी आपण सन्मानित करतोय. विनोद एक मिनिट. चला वाकळण संघ फलंदाज लगेचच पाठवा, वेळ घेऊ नका. वाकळण संघ बॅटिंग लाईन पाठवायचे, पंच रेडी आहेत, मॅच आपण सुरू करतोय. तर सत्येंद्र पाटील यांना आपण सन्मानित करतोय. सत्येंद्र पाटील यांचा सन्मान होतोय. यानंतर कल्पेश पाटील यांनाही मी विनंती करेन आपण देखील या आणि या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. सुनील पाटील यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे व्यासपीठाची. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराला या ठिकाणी सन्मानित केले जाते. कल्पेश पाटील यांना आपण सन्मानित करतोय. होय, आपण स्वागत समारंभ या ठिकाणी पार पडलेले आहे. यानंतर आपण होऊया कॉमेडी बॉक्समध्ये. ऐकूया आपण महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज, अत्यंत नामांकित समालोचक आदरणीय प्रसाद परब सरांना ऐकूया आपण याच्या दुसऱ्या सत्रामध्ये. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच विनोद पाटील. थँक्यू सो मच नितीन काळे सर. तुम्हाला थांबवतोय कारण की कॅप्टन आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर घणाघाती हल्ला, स्टेट टू द ग्राउंड आपण बघतोय. थेट व्यासपीठाच्या वरून पहिला षटकार आपण बघतोय या स्पर्धेतला, जो व्यासपीठाच्या टीमने टॉस जिंकले, प्रथम फिल्डिंग करणार आहे. दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतोय. फार काही विचारणार नाही, मॅच सुरू आहे.
वळूया आपण कॉमेडी बॉक्समध्ये, ऐकूया धावतं वर्णन प्रसाद सरांच्या शुभवाणीतून. थँक्यू विनोद. पंचासाठी एक सूचना आहे, आपण जे 2 चेंडू घेऊन जातो त्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस करायचं आहे. ते दोन्ही चेंडू जर हरवले नंतर चॉईस बॉल नाही आहे. मॅच सुरू करूया. धावसंख्या 6. पहिला चेंडू षटकार आलाय. अजून एक धमाकेदार सुरुवात. बॅक टू बॅक 2 6 इन अ रो बाय केतन म्हात्रे. रोहित पाटीलच्या विरोधात 2 चेंडू 2 षटकार बॅटच्या समोर म्हणजेच ओव्हर पिच डिलिव्हरीवर हे चेंडू तो सहसा सोडतच नाही आणि त्याच्यावर 2 धमाकेदार सुरुवात आपण बघितली. 2 षटकार बघितले फलंदाज केतनच्या बॅटमधून आणि धावसंख्या धावफलकावर 12. अध्यक्ष चषकाची 3री रात्र आहे. रेग्युलरचा आपण बघतो की दुसरा सामना सुरू झालाय. सेकंड राऊंडचा पहिल्या मॅचचा टॉस झालेला आहे आजचे विरोधात अंतरली या 2 संघांमध्ये. तो सुद्धा मॅच आपण लगेच सुरू करणार आहोत. तत्पूर्वी आपण बघतोय 65 धावसंख्येचा पाठलाग इथे करतोय वाकळण संघ. चेंज ऑफ पेस होता, गती परिवर्तन, बॅक टू बॅक 3 6 इन अ रो. षटकार षटकार अजून एक षटकार. हरेश बोर यांच्या माध्यमातून 3 षटकार मारले, त्याबद्दल 2000 कॅश प्राइज दिलं जाईल ते केतन म्हात्रेला. वैदेही हंसिका 11 वाकड विरोधात आपण संघ बघतोय. परीख रियांश 11 नागाव 64-14 64-14 हा संघ तुम्ही बघतायत जो आता मात्र या धावसंख्येला डिफेंड करण्याचा प्रयत्न करतोय. पण इथे मात्र पहिल्याच चेंडूपासून आक्रमक रूप धारण केलंय आणि सलग 3 चेंडू 3 षटकार मारलेत. धावसंख्या 18. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक सुद्धा आहे त्या ठिकाणी आणि जजमेंट चांगलं आहे. 3 षटकार मारले तर उत्तर आहे रोहित पाटीलचं. हम भी किसी से कम नहीं. विकेट अँड बिग विकेट फॉर टीम नागाव. पाटीलने खूप चांगला उल्लेख केला की ग्राउंडच्या आतमध्ये रायव्हलरी तर सुरू आहे नागाव विरोधात वाकळण या 2 संघांमध्ये. तर 2 पुरस्कर्ते सुद्धा मात्र जे अर्जुनभाई पाटील यांचे अत्यंत खास आहेत. एकावरला आपण बघतो हरीश भोईर, एकावरला संदीप पाटील. संदीप पाटीलने पुरस्कृत केलेला संघ आपण बघतो म्हणजेच नागाव. तर हरीश भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण बघतोय म्हणजेच वाकळण जो वैदेही हंसिका 11 या नावाने संघ खेळतोय. तर परीख रियांश 11 नावाने संघ खेळतो तो नागाव. या दरम्यान तुम्ही पाहता शिवसेनेची बुलंद तोफ उपतालुका प्रमुख कल्याण ग्रामीण रोहिदाजी लक्ष्मण मात्रे साहेबांचं आगमन झालं. त्यांनीच पुरस्कृत केलेला संघ 40+ मध्ये तुम्ही पाहतायत. रोहित 11 मोठी दिसे 40+ संघाने एक सामना जिंकला. O2 प्रसाद सर. ऑन साइडला अप्रतिम फटका आल्याला स्वागत केलं रोहित पाटीलचं. नाव आहे जीत भोईर. चौकार. तब्बल 22 धावा अवघ्या 5 चेंडूमध्ये, त्यामध्ये 1 विकेट निश्चितच काढली रोहितने. धावसंख्या 22. बॉटमहँडचा वापर. अपील कॉर्ड बिहाइंड साठी स्ट्रॉंग अपील पंचांकडे करतायत. एवढं अपील आपण सुप्रीम कोर्ट मध्ये सुद्धा बघत नाही. एवढं स्ट्रॉंग अपील केलं त्या ठिकाणी जीतसाठी. एका षटकाचा खेळ समाप्त होते. 22 धावा धावफलकावर. राजा मंडप डेकोरेटरचे कोण प्रतिनिधी असतील तर प्लीज कॉन्टॅक्ट करायचे आमच्या व्यासपीठावर आहे. चला 22 लॉस ऑफ 1. फर्स्ट विकेट बघू शकता तुम्ही. हा चेंडू होता, लास्ट बॉल होता. तुम्ही स्क्रीनवर बघत आहात. लेग कटर बॉल टाकला होता तो गोलंदाजाने. फिंगर पूर्णपणे रोल केले होते आणि चेंडूच्या हलकासा बाजूने चेंडू जातोय निघून. तिथे मात्र एक धाव कंप्लीट करून स्वतःकडे स्ट्राईक ठेवायचं होतं जीतला, पण चेंडू बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट नाही. चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. षटक क्रमांक पहिलाच इथे समाप्त होतोय. धावसंख्या 22 धावा. 65चा पाठलाग इथे करतोय वैदेही अंशिका 11 वाकळण संघ. या सर्व तुम्ही पाहतायत विश्व शेठ मस्कर साहेबांचं आगमन झालंय. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांच्या सभेत तुम्ही पाहतायत साक्षी एंटरप्राइजेसचे सर्व भरत शेठ भोईर साहेबांचं आगमन झालंय. नारिलीचे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत.
तो गोलंदाज सज्ज होईल सेकंड ओव्हर मध्ये. पॉवर प्ले बॅकफुटला गेला, अपिश फटका बघायला मिळतोय. चेस सुरू आहे आणि लास्ट मोमेंटला चेंडू अडवलाय सुद्धा. गुड फिल्डिंग. बॉलिंग मार्कवर स्वतः कॅप्टन सूरज मडवी आलाय. पहिला चेंडू खूप चांगला अपिश फटका ऑफर केला. स्ट्राईक फलंदाज होता आघाडीचा तो म्हणजेच मयुरेश भोईर. 2 धावेने खातं उघडतोय मयुरेश. धावसंख्या धावफलकर 24. 65चा पाठलाग करायचा आहे आणि अजूनही करायचे त्या मैदानावर त्या 41 धावा 23 चेंडू मध्ये. सूरज फटका बनवण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेर चेंडू अँगल करेक्ट कसं चेंडू टाकला ऑप्शनच्या थोडासा बाहेर. पंचांचा इशारा लेग बाईचा आणि क्रिचच्या एका कोपऱ्यात गोलंदाजी करतोय म्हणजे सूरज मडवी. अँगल बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि शफर ऑन साईडला प्लेस करण्याचा प्रयत्न होता. लेग बाईचा इशारा पंचांनी केलाय आणि धावसंख्या क्वार्टर सेंचुरी कंप्लीट 25 ऑन स्कोर कार्ड इन सेकंड ओव्हर. स्ट्रायकिंगला जीत भोईर. 22 चेंडू 40 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंजेस काही करतात फिल्डिंग मध्ये. पॉवर प्ले सुरू आहे. लॉंग ऑन एक ठेवण्यात आलाय. एक डीप स्क्वेअर लेग ठेवण्यात आलाय जीतसाठी आणि एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला थोडासा वाईड शुभ आहे. ऑन साईडला उचललाय, लांब लचक दिलाय, सीमारेषा बाहेर पाठवलाय. षटकार. Sandy in the mix. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय जीत भोईर. चौकारण्यात मात्र षटकार. जेव्हा जेव्हा तो नवीन गोलंदाज समोर आलाय त्याचं स्वागत त्याने षटकारानेच केलंय आणि या षटकांमुळे धावसंख्या बघतोय ती 31 धावा. त्याला मॅच बॉल आलेला आहे. आज खूप मोठा फॅन फॉलोअर त्यांचा आहे म्हणजेच वाकड संघाचा. त्यामुळे ते ताबडतोब चेंडू आणून देत आहेत आयोजकांना आमच्या पंचांना सुद्धा. 31 धावा, एक गडी बाद. ऑन साईडला प्लेस केलाय वॅकेंट एरिया. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून एक चेंडू टप्पा घेऊन टप्पा बघतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. गुड शॉट. षटकार त्याच्या मागोमाग चौकार. धावसंख्या 35. फिंगर रोल केलेत. पुन्हा वॅकेंट मध्ये एक्झिक्यूट केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे. वॅकेंट एरिया. सोमनाथने प्रयत्न केला झेल घेण्याचा. सीमारेषेवर षटकार. त्यांच्याकडनं हुकलाय. हो हॉट शॉट. दिस इज द हॉट शॉट ऑफ द मॅच. कारण आपण असा एक षटकार आपण बघितला होता सरफराज शेखच्या बॅटमधून. आज आपण बघतोय तो जीत भोईरच्या बॅटमधून खणखणीत चौकार. अशी फटके लिलया मारतो जीत भोईरचा त्रिमात्र शंकाने. तो फटका आपण बघतोय स्क्रीनवर. सूरज मडवीच्या विरोधात हा फटका ऑफस्टोनच्या थोडासा बाहेर, किंचितचा बाहेर, थोडासा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, पण काय पिकअप शॉट बघायला मिळाला रिव्हर्सच्या माध्यमातून. चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर. 2 षटकाच्या अखेरीस तब्बल 45 धावा धावफलकावर. समीकरण एकदम सोपं करून टाकलंय. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी वैदेही हंशिका 11 वाकळे या संघाला. 45 ऑन द बोर्ड आफ्टर 2 ओव्हर. एक्सलंट बॅटिंग परफॉर्मन्स बाय टीम वाकळण. फक्त एक फलंदाज त्यांनी गमावलाय. त्याने सुरुवात चांगली करून दिली आपल्या संघाला, तो म्हणजेच केतन म्हात्रे. तंबूत परतला 18 धावा कुठून 4 चेंडूमध्ये. 3 षटकार त्यांनी मारले होते. बोली मार्को षटक क्रमांक 3 गोलंदाज घेऊन येतोय रोहित पाटील. पुन्हा एकदा बोलिंग मार्कर ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू उचललाय, पिकअप केलाय, थ्रो केलाय, एकच धाव. जितने जे षटकार मारले त्याच्यासाठी सुद्धा या संघाचे पुरस्कर्ते हरीश शेठ भोईर यांच्याकडनं 2000 रुपये कॅश प्राइज घोषित करण्यात आले आणि यापुढे प्रत्येक षटकाराला हरीश भोईर यांच्याकडनं सर्व फलंदाजांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. O2 प्रसाद सर. धावसंख्या 46. 17 चेंडू शिल्लक आहेत. 19 अजूनही गरज आहे स्ट्राईक एंडला जीत. ओ लेग कटर बॉल. ब्युटिफुल डिलिव्हरी.
इवन बॅट्समन कुठल्या प्रकारे फटके खेळू शकतो, कुठेहून खेळू शकतो, कुठला शॉट अटेम्प्ट करू शकतो हे माहिती होतं. आणि बघितलं आपण लेग कटर फिंगर रोल केले पूर्णपणे आणि खूप मोठा लेग कटर बघायला मिळाला. पुढचा चेंडू रोहितचा. बॉटम हँड या प्रकारे तयार होता त्या ठिकाणी बघतोय ती आपण शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, पण तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी वसूल होत आहेत जीत कडून. इम्प्रुव्हायझेशन फटका बनवला, माहिती होतं लेग कटर आहे, बॅटचा फेस ओपन केला आणि कव्हर मध्ये थोडासा अपिश फटका एक्झिक्यूट केला जीतने. धावसंख्या 48. 15 चेंडू 17 धावा. फटका बनवला त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग बघायला मिळते. पॅडल स्वीप केलं होतं त्या ठिकाणी, तिथे क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये उभा आहे. नो रन्स, धाव मिळणार नाहीये. चांगला ऑन ड्राईव्ह फिल्डॉनची तिथे चेंडू कव्हर करेल सूरज त्या ठिकाणी, तिथे कव्हर करेपर्यंत एकदा तिथे कंप्लीट. तेरा चेंडू 16 धाब्यांची गरज आहे. समोर स्ट्राईक केला मयुरेश. चेंडू हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक येतो डीप मधून आणि झेल. विकेट फॉर मयुरेश, सेकंड विकेट फॉर मयुरेश. फलंदाज बाद. सरर होलिका संख्या आपण बघतो जी अंकी जरी ती म्हणजेच 49. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. अजूनही मैदानावर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 धावांची अजूनही गरज आहे. जीत भोयर ग्राउंडच्या आतमध्ये बॅटिंगसाठी नवीन फलंदाज मध्ये प्रवेश करतोय. 4थ्या क्रमांकावर विकी जाधव. पहिल्या 3 षटकात आक्रमक फलंदाजी, बेधुंद करणारी फलंदाजी. मागच्या 2 दिवसाच्या कंपॅरिझन मध्ये प्रसाद आपण बघतो की आज प्रचंड गर्दी बघायला मिळते. गर्दी आज भरपूर आहे, प्रेक्षक भरपूर आहे. निश्चित त्याचा रिझन सुद्धा आहे. मोठी देसाई सारखा संघ खेळतोय स्पर्धेमध्ये, वाकण सारखा संघ खेळतोय, नागाव सारखा संघ खेळतोय, सोनारपाडा संघ पराभूत झालेला आहे. पण आपण जर 40+ या संघाच्या मात्र जर लक्ष टाकलं, आजदे आहे, वाडेगर आहे, मोठी देसाई आहे, पडले आहे, नागाव आहे, अंतरली हे संघ जे मात्र एक सामना जिंकलेत त्यांचा सुद्धा खेळ तुम्हाला बघायला मिळणार आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावांची गरज आहे. अध्यक्ष चषकाची 3री रात्र आणि हा पहिल्या फेरीतला आपण बघतो हा शेवटचा सामना आहे. यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल. 8वा सामना आपण बरोबर सुरू केला वेळेवर आणि आता मात्र बघतो की सेकंड इनिंग सुरू आहे. 14 मिनिटं बरोबर घेतली आहेत 3 षटकांसाठी गोलंदाजी करत असताना नागाव संघाने. 12 चेंडूचा खेळ शिल्लक, 16 धावांची गरज. आता मात्र सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की जीत भोईरची विकेट ही महत्वाची आहे, ती म्हणजेच नागाव संघासाठी. बॉलिंग मार्कर षटक क्रमांक 4 हर्षांग पाटील. पंचांनी थांबवलंय गोलंदाजाला. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आणतात समोर जीत असल्यामुळे. बघूया एक लॉंग ऑफ आहे. बाकी सर्व खेळाडू आपण बघतो म्हणजे लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहे. थोडंसं आपण बघतो मिड विकेटला खेळाडू आहे, स्क्वेअरली मध्ये खेळाडू आहे. लीडिंग एज झेल उडालाय आणि पकडला सुद्धा. हर्षांग पाटील मात्र पहिल्या चेंडूवर विकेट काढली आहे मोठी आणि आपण बघतोय जीत बॅक टू डगआउट. संघाने केली तर ऑफकोर्स याच्यात त्रिमात्र शंका नाही आणि त्याच उद्देशाने ते खेळतात मैदानावर. त्यांना सगळ्यात महत्वाची विकेट म्हणजे या 2 विकेट होत्या, ती म्हणजे जीत बोरे आणि केतन मात्रेची ती विकेट त्यांनी काढली आहे.
समीकरण आपण जर बघितलं तर एक चेंडू कमी झाला म्हणजेच काय तर 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावा करायचे आहेत. इथून सुद्धा वापसी करू शकेल 100% तरी मात्र शंका नाही. आणि त्याचं बिगुल वाजवलं त्यांनी, विकेट काढली ती म्हणजेच जीत भोईरची. प्रवीण बॅटिंगला येतो, नवीन फलंदाज प्रवीण जाधव फलंदाजी करेल. समोर आहे गोलंदाज आपण बघतो हर्षांक पाटील, पहिल्या चेंडूवर विकेट काढली आहे. समोरच्या त्या बॅट्समनचा निश्चित दबाव असेल थोडासा, बघायचं प्रवीण कशा प्रकारे फेस करेल हर्षांकची गोलंदाजी. 11 चेंडू शिल्लक, 16ची गरज. लॉंग ऑन एक आहे, मिड विकेट एक आहे, स्क्वेअर लेग एक आहे, एक लॉंग ऑफ आहे आणि एक डीप पॉइंटला खेळाडू सेट केलाय प्रवीणसाठी. हो क्या बात आहे, मॅग्निफिसंट डिलिव्हरी पण ऑप्शनच्या बाहेर, खूप बाहेर आहे चेंडू आणि वाईड बॉलचा इशारा. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि चेंडू आपण बघतो की लाईनच्या पलीकडे आहे म्हणून पंचांनी वाईड कॉल दिलेला आहे. इट्स वाईड बॉल. ऑन द लाईन असेल सुद्धा आपण तरी सुद्धा आपण देतो वाईड. हा चेंडू आपण बघतोय लाईनच्या आता नाही. हो क्या बात आहे, लाजवाब, एक्झॅक्टली स्टंपच्या समोर पकडला गेलाय. विकेट, 1 more विकेट फॉर हर्षांक, फलंदाज बाद. भूमिपुत्र बघा पेटून उठलाई, हक्काचा आवाज करीत सुटलाई. भूमिपुत्र बघा पेटून उठलाई, हक्काचा आवाज करीत सुटलाई. प्रसाद आणि मनोज माझ्यासोबत करतायत की ऑन द लाईन आता वाईड नसतो. आपण बघतो की ऑन द लाईन हा चेंडू हा लीगल चेंडू असतो आणि हा लाईनच्या पलीकडे होता बॉल. आणि 2 विकेट आपण बघतोय या षटकामध्ये हर्षांक काढतोय. प्रवीण सुद्धा तंबूत परतला 0 धावसंख्येवर, धावसंख्या धावफलकावर 50, 4 गडी बाद. अजूनही करायच्या त्या 16 धावा. आता चेंडू बघूया शिल्लक जे आहेत मैदानावर, मला सांगतात अशोक पाटील, म्हणजेच एकूण 10 चेंडू 16 धावा. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला तर बॅटिंगला निशांत भोईर. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये वापसीचं बिगुल वाजवलंय, विकेट काढल्यात 2. येस, 10 म्हणजे 15ची गरज आहे. हर्षांक स्वतः जातोय चेंडूवर, तिथे कव्हर केले चेंडू तोपर्यंत एक धाव कंप्लीट, एक वाईड, एक सिंगल, म्हणजेच 2 धावा या षटकात आलेल्या आहेत. म्हणजे अजूनही करायचे त्या मैदानावर त्या सामना जिंकण्यासाठी 14 धावा. 9 चेंडूचा खेळ शिल्लक, 9 चेंडूंनी 14 धावा. अध्यक्ष चषक 2025 डे नाईट फॉर्मॅटमध्ये मी स्पर्धा बघत आहात. दुपारी बरोबर 2 वाजता शेड्यूल सुरू होतं, ते जवळजवळ रात्री 1 ते 1:30 वाजेपर्यंत मॅचेस सुरू असतात. असे करून आपण 2 दिवसामध्ये आपण 12 मॅचेस कव्हर केले आहेत. 12-12 24 मॅचेस आतापर्यंत आपण कव्हर केलेले आहेत. हर्षांक स्ट्राईक एंडला असेल तो विकी जाधव, धावसंख्या 51, 4 गडी बाद. अजूनही करायचे त्यात 14, 9 चेंडू शिल्लक. फील्डमध्ये सातत्याने चेंजेस, लक्षात ठेवा स्टॉपवॉच सुरू आहे. हे षटक तुम्हाला लवकरात लवकर कंप्लीट करायचं, अदरवाईज एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. शेवटचे तुमच्याकडे फक्त सेकंद उरले, ते म्हणजेच 40. मागे जातोय चेंडू, विकेट किपरच्या मागे त्याला बीट करून फायनलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू कव्हर करेल आणि हलकीशी एज घेऊन चेंडू. हलकासा पायाला ब्रश होऊन चेंडू निघून गेला. लेग बाईचा इशारा पंचांनी केलाय. पुढचा चेंडू हर्षांकचा, समोर ऑफर केला, तिथे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जजमेंट चांगलंय. 3rd विकेट, तिसरा धक्का वाकण चांगला. षटकामध्ये 3 विकेट काढल्यात हर्षांकने, फलंदाज बाद. विकेटचा सिलसिला चालूच ठेवला आहे या षटकामध्ये हर्षांकने. आतापर्यंत 3 विकेट त्याने काढल्यात. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये
आणि पूर्णपणे वाकळण संघाला बॅकफुटवर ढकललाय. 7 चेंडू 13 धावांची गरज आहे. धावसंख्या 52, 5 गडी बाद. सामना होता कुठे नाही आला कुठे. बघा सुरुवात काय बेधुंद केली होती. जीतने चांगली बॅटिंग केली, अटॅक केलं, आक्रमण केलं. केतनने चांगली सुरुवात करून दिली आणि आता बघतोय की 13 धावांची अजूनही गरज. चेंडू मध्ये सूरज पुन्हा ऍक्शन मध्ये येतोय लॉंग ऑफ वरून आणि ड्रॉप. सरप्राईज सरप्राईज अनपेक्षित होतं. हा झेल सुटला, जीवदान मिळालं फलंदाजाला आणि 2 धावा फलंदाजाने धावून पूर्ण केलेल्या आहेत. रुद्र त्या ठिकाणी होता, रुद्राने झेल सोडलाय. इव्हन मागचा झेल त्या ठिकाणी सूरजने कंप्लीट केला होता. सूरजला तिथे थांबणं गरजेचं होतं पण तिथे मात्र रुद्रने झेल सोडलाय. 2 धावा कंप्लीट केल्या चेंडूवर. सामना आता गेलाय तर शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 11 धावांची गरज आहे. ते म्हणजे वैदेही हंशिका 11 वाकळण या संघाला. सरप्राईज आणि त्याचं मात्र चर्चा आमच्यासोबत प्रसाद सहस्रबुद्धे करतात. त्यांनी सांगितलं की स्वतः की मी जेवढ्या वेळा आतापर्यंत ग्रामीणमध्ये अंपायरिंग केली आहे या खेळाडूचा मी खेळ बघितलाय, तो सहसा झेल सोडत नाही. पण आता मात्र आपण बघतो की समोर मोठा संघ आहे. प्रेशर, क्रिकेटमध्ये प्रेशर आहे. दबाव जेव्हा असतो ना तेव्हा दबावामध्ये भरपूर काही चुका होतात. 6 चेंडू शिल्लक आहेत, 11 धावांची गरज आहे. बघायचं आहे मोमेंटम मिळवून दिलाय तो हर्षांकने आणि हर्षांकचा मोमेंटम आता कंटिन्यू करणार का बॉलिंग मार्कवर निखिल. काय मॅच रंगली आहे. शेवटच्या षटकामध्ये सामना गेलाय वाकळ विरुद्ध नागाव. 6 चेंडू शिल्लक, 11ची गरज. बॉटम हँडचा वापर, वेगवान फटका, तिथे क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग बघायला मिळते. फेक चांगली होते, स्ट्रायकिंग वॉट अ थ्रो. दिस इज द कॅप्टन थ्रो. सूरज मडवीने चेंडू बरोबर ऑन दी स्टंप फेकलेला आहे विकेट किपरच्या हातामध्ये. काय सामना रंगलाय. अप्रतिम लढत बघायला मिळते नागाविरोधात वाकळण. शेवटच्या टप्प्यापर्यंत कडवी झुंज. सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असा होता केतनची विकेट काढली, कालांतराने बघतो की जीत सुद्धा विकेट काढली या हर्षांकने आणि तो मोमेंटम मिळवून दिला आपल्या संघाला. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. 2 स्प्लिकर झालेत, यष्ट उद्ध्वस्त झालेत, विकेट काढली आहे. मोमेंटम भेटला, तो मोमेंटम कंटिन्यू करतोय. नाव आहे निखिल, विकेट काढतोय अजून एक. धावसंख्या 55, 6 गडी बाद. नागाव टीमने काय गोलंदाजी केली आहे. समोरच्या संघाला कैचीत कसं पकडायचं, कात्रीत कसं पकडायचं, खिंडीत कसं पकडायचं हे दाखवून दिलंय नागाव संघाने. 4 चेंडूंनी 10 धावा. मॅच मध्ये बघा काय ट्विस्ट आणलाय हर्षांकने आणि त्याच्या पाठोपाठ निखिलने. 4-10. ओ लोरफुटा चेंडू होता, अपील होतंय, स्टंपच्या समोर पकडला गेलाय, आला पावली मागे जावं लागेल. LBW ची शिकार केली आहे, फलंदाज बाद. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स. अशोक आपण जरा मागच्या षटकामध्ये जाऊया. गोलंदाजी मार्कवर हर्षांक होता. धावा खर्च केल्या तर फक्त 4 धावा खर्च केल्या, 3 विकेट काढल्या. तो मोमेंटम कंटिन्यू केलाय. म्हणजेच आपण बघतोय की मागचे 9 चेंडू धावा खर्च झाले तर फक्त 5 आणि आपण बघतोय की 5 विकेट सुद्धा गमावलेले आहेत. हे सुद्धा आपण चित्र बघतोय. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स. कमबॅक, पुनरागमन कसं करावं हे दाखवून दिलंय नागाव संघाने. एक बलाढ्य संघ समोर आहे तरी सुद्धा मात्र अजिबात बिथरले नाही, अजिबात बॅकफुटला आले नाही, अजिबात दबाव घेतला नाही. इव्हन 2 षटकामध्ये चांगली सुरुवात बघितली आपण. 3 षटकामध्ये 49 धावा बघितल्या होत्या अशोक. पण काय कमबॅक, परफेक्ट कमबॅक. स्ट्राईक नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे मानस भोईर. चेंडू शिल्लक ते 3, धावा करायचे ते 10. व्हॉट अ मॅच. उत्कंठावर्धक सामना, उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना, हृदयाची धडधड वाढवणारा सामना. आणि बघा आता बॅट्समॅनने काहीतरी नवीन ट्रिक केली आहे. बेल्स उचलली आणि उलटी करून ठेवली आहे. बघूया त्याचा काय फायदा होणार का या ठिकाणी. विराट कोहली ट्रिक. 3 चेंडू 10ची गरज आहे.
ऑन साईडला पुल केलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. चेंडू ते कव्हर करेल स्क्वेअर लेग मधून आणि तिथे मात्र बघायचं फक्त आणि फक्त एकच धाव. ही पहिल्यांदा वापरली असेल मनोज. विराट कोहली ऑलमोस्ट फिल्डिंग मध्ये ती ट्रिक यूज करायचा. बॅट्समन आला, बेल्ट चेंज केली, पण मिळाली ती फक्त एकच धाव. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 धावेंची गरज आहे. इथे मात्र या सामन्याची सगळ्यात महत्वाचा हा चेंडू आहे. अत्यंत इम्पॉर्टंट बॉल आहे या मॅचचा, जो मात्र डिसाइड करेल की पुढच्या फेरीमध्ये कोण जाईल. फिल्डिंगमध्ये चेंजेस आणतोय. लक्षात ठेवा की वेळ तुम्ही जास्त घेताय तर फास्ट खेळा, पण मॅच सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. पण तुम्ही वेळेचं भाकीत वेळेला समोर ठेवून तुम्हाला मॅच कंटिन्यू करायची आहे. 2 चेंडू आणि 9 धावा. फलंदाज आहे तो विकी जाधव. शॉर्ट ऑफ लेंथ होता चेंडू, पुल करायचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून गेला विकेट किपरच्या मागे. म्हणजेच काय, या मॅच मध्ये काय कमबॅक केलाय, पुनरागमन केलंय, जबरदस्त एफर्ट दाखवलेत आपल्या गोलंदाजीतले. आणि ते मात्र आपण बघतोय की पूर्णपणे डॉमिनेट करणारी गोलंदाजी मागच्या 2 षटकामध्ये हर्षांग आणि हर्षांगच्या पाठोपाठ निखिल. मॅग्निफिसंट बॉलिंग. जवळजवळ आता फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे. अरे अंदाजे से ना नापे नागाव टीम की हस्ती को, अरे ठहरे हुए दरिया ही अक्सर गहरे हुआ करते. काय परफॉर्मन्स दाखवलाय, काय कमबॅक केलंय. ज्या संघाने ताबडतोड सुरुवात केली होती त्या संघाला नंतरच्या 2 षटकामध्ये कैचित पकडलंय, वेठीस धरलंय. 1 चेंडू आणि 9 धावा. चला मॅच सुरू करा. फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे एका चेंडूची. चेंडू हवेमध्ये आणि चेंडू सीमारेषे बाहेर जाईल. चौकार आणि 4 धाव्यांनी सामना जिंकला. चित्तथरारक विजय. शेवटच्या 2 षटकांमध्ये जो उलटफेर बघितला, जो अनएक्सपेक्टेड होता, आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. कल्पनेच्या पलीकडे गोलंदाजी केली आहे. आणि काय परफॉर्मन्स. विकेटवर नको, विकेटवर सेलिब्रेशन नको नागाव प्लीज, साईडला. काय कमबॅक केलंय संदीप पाटील. थँक्यू.